नमस्कार. विजन 360 मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. थांबा थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्यावर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 15 जानेवारी, हो तोच दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे. बीएमसीच्या 227 जागा, नागपूरच्या 111 जागा, पुण्याच्या 174 जागा, हजारो उमेदवार, लाखो मतदार आणि एकच प्रश्न, निवडणूक जिंकेल कोण? महायुती म्हणजे बीजेपी, शिंदे, शिवसेना आणि अजित पवार गट, की एमव्हीए म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस, आणि मध्येच ट्विस्ट, राज ठाकरेंची मनसे. आज आपण करणार आहोत एक डीप अनालिसिस, फॅक्ट्स, स्ट्रॅटेजी, सायकोलॉजी आणि शेवटी एक धाडसी भविष्यवाणी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी येणार आहोत निकालाची भविष्यवाणी घेऊन. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ही निवडणूक साधी नाही. नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका निवडणुका होत आहेत. ही फक्त नगरसेवकांची निवडणूक नाही, ही आहे 2029च्या विधानसभा आणि लोकसभेची सेमीफायनल. बीएमसी म्हणजे भारताची सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. हजारो कोटींचा बजेट, रस्ते, ड्रेनेज, पाणी, हॉस्पिटल, शिक्षण, झोपडपट्टी विकास सगळं बीएमसी ठरवते. नागपूर म्हणजे आरएसएस, गडकरी, फडणवीस यांचा बालेकिल्ला. इथं जिंकलात म्हणजे विदर्भावर वर्चस्व. पुणे म्हणजे विद्यार्थी, आयटी, मिडल क्लास, शिक्षित मतदार. इथे जिंकलात म्हणजे शहरी महाराष्ट्र तुमच्या बाजूने. म्हणूनच ही निवडणूक म्हणजे फक्त मनपा नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आहे. मैदानात कोण कोण आहे ते पाहूया. एकीकडे महायुती, बीजेपी, शिंदे, शिवसेना, अजित पवार गट. दुसरीकडे एमव्हीए, शिवसेना, युबीटी, राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस, आणि मध्ये राज ठाकरेंची मनसे. गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. कधी सोबत, कधी विरोधात, कधी किंगमेकर. खरी लढाई नेत्यांची नाही, तर मतदारांच्या मनांची आहे. महायुतीची स्ट्रॅटेजी खूप क्लिअर आहे. हिंदुत्व, विकास आणि सत्ता. फडणवीस म्हणतात, मागचा रेकॉर्ड तोडू, महाराष्ट्र वाचवू. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? बीजेपीचं नेटवर्क म्हणजे आरएसएस, बूथ लेवल वर्कर्स, सोशल मीडिया, आयटी सेल. शिंदे गट म्हणतो, आम्ही खरी शिवसेना, बाळासाहेबांचा वारसा आणि सत्तेचा फायदा. अजित पवार म्हणजे ग्राउंड लेवल मॅनेजमेंट, नगरसेवक, कार्यकर्ते आणि लाडकी बहीण योजना. महायुतीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे ते एकत्र आहेत, एकाच बाजूने लढतायत. विकनेस म्हणजे मराठा आरक्षण वाद, ओबीसी मतदारांची नाराजी आणि काही ठिकाणी स्थानिक असंतोष. तरीही महायुती आज सगळ्यात स्ट्रॉंग पोझिशन. शिवसेनेची लढाई म्हणजे शिंदे विरुद्ध उद्धव. ही निवडणूक म्हणजे खरी शिवसेना कोणाची यांची परीक्षा. शिंदे गट म्हणतो, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना. उद्धव ठाकरे म्हणतात, पक्ष, चिन्ह, विचार आणि कार्यकर्ता माझ्याकडे आहे. मुंबईत ही लढाई भावनिक आहे. शिवसैनिक विभागलेले आहेत, कोणी शिंदे सोबत, कोणी उद्धव सोबत. शिंदे गटांचा प्लस म्हणजे सत्ता, पैसा आणि युती. उद्धवांचा प्लस म्हणजे भावना आणि सहानुभूती. हा भाऊबंदकीचा युद्ध निकाल ठरणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंची साथ त्यांच्यासोबत आहे. आता राष्ट्रवादीमध्ये अजित विरुद्ध शरद हा फॅमिली ड्रामा आहे. अजित पवार सत्तेत आहेत, सरकारात आहेत, योजनांचा चेहरा आहेत. शरद पवार म्हणजे अनुभव, स्ट्रॅटेजी आणि जुना कॅडर. पुणे, बारामती आणि पश्चिम महाराष्ट्र. मराठी माणूस, भाषा, अस्मिता आणि उत्तर भारतीय विरोध हा त्यांचा फॉर्म्युला. गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत.
अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. राज ठाकरेंचा फायदा म्हणजे तरुण, सोशल मीडिया आणि थेट भाषण, पण तोटा म्हणजे स्ट्रॉंग संघटना नाही. या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेसोबत ते जोडले गेलेले. ही निवडणूक मुद्द्यांवर लढली जाते. महागाई, बेरोजगारी, पाणी, रस्ते, ड्रेनेज, झोपडपट्टी, पुनर्विकास, महिला योजना, लाडकी बहीण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, भाषा आणि अस्मिता. महायुती म्हणते आम्ही योजना देतो. एमव्हीए म्हणते ते लोकशाही मारतात. मतदार शेवटी पाहतो माझ्या खिशात काय येतं आणि माझं भविष्य कोण बदलू शकतं. आता शहरवार पाहूया. मुंबईत 227 जागा आहेत. महायुतीचं टार्गेट 150+ आहे. बीजेपी आणि शिंदे गट मजबूत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही भागात नाही तर संपूर्ण भागात मजबूत दिसतात. मनसेचं मत माझ्या मते महायुती 140 ते 160 जागा जिंकेल. एमव्हीए मनसे मिळून 60 ते 80 जागा. पण सत्य काय? नागपूर म्हणजे गडकरी आणि फडणवीस यांचा किल्ला. 75% मतदानाचं टार्गेट आहे. इथे फार मोठा ट्विस्ट नाही. माझ्या मते बीजेपी आणि महायुती इथे क्लीन स्वीप करतील. पुण्यात कॉम्प्लेक्स मतदार आहेत. आयटी, विद्यार्थी, मिडल क्लास, झोपडपट्टी सगळे. अजित पवार गट मजबूत आहे. शरद पवार गटही टक्कर देतो. बीजेपी शहरी भागात मजबूत आहे. माझ्या मते महायुती 90 ते 110, एमव्हीए 60 ते 70 आणि मनसे 5 ते 10 जागा जिंकेल. आता कॉन्ट्रोवर्सी बघा. मतदानाच्या आधी लाडकी बहिणीची रक्कम आचारसंहितेमुळे थांबते. लोक चिडतात. अजित पवार म्हणतात हा राजकीय कट आहे. मनसे रस्त्यावर उतरते. मराठा आरक्षणावर आंदोलन पेटतं. ओबीसी मतदार अस्वस्थ होतो. पण शेवटी मतदार विचारतो मला कोण फायदा देतोय. आता फायनल भविष्यवाणी. बीएमसी मध्ये महायुती 60% पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल. नागपूरमध्ये बीजेपीचा ऐतिहासिक स्वीप होऊ शकेल. पुण्यात महायुती आघाडीवर राहील पण एनसीपी शरद गट काही धक्के देईल. मनसे जास्त ठिकाणी किंगमेकर ठरेल पण सत्ता मिळणार नाही अशी वाटते. पण हे कधी चित्र बदलेल ह्याचं काही नेम नाही. पण लक्षात ठेवा राजकारणात शेवटच्या दिवशी हवा बदलते, भावना उसळतात आणि इतिहास घडतो. आता तुम्हाला विचारतो तुमच्या मते निवडणूक जिंकेल कोण? महायुती, एमव्हीए की राज ठाकरे किंगमेकर? कमेंटमध्ये लिहा. फडणवीस की उद्धव, अजित की शरद, महायुती की एमव्हीए? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी असं मांडायचंय की या ठिकाणी राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांच्या 2 बंधूंची युती वाढल्यानंतर 100% असा विश्वास लोकांचा होतो की आता मुंबईमध्ये मराठी अस्मिताच टिकेल. आणि शेवटचा पर्याय म्हणून केवळ आणि केवळ या ठिकाणी त्यांच्या सोबत असणारा सर्वात महत्वाचा म्हणजे तो आहे मराठी माणूस. बऱ्याचशा वर्तमानपत्रातून अशा बातम्या येत असतात 1 कोटी मतदारांचा टार्गेट हे मनसे आणि शिवसेना जी काही उद्धव ठाकरेंची आहे ते दोघांनी मिसळून त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशाच फॅक्ट बेस्डवर व्हिडिओसाठी पाहत राहा व्हिजन 360. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र, जय हिंद. तोपर्यंत धन्यवाद.